शिवनेरी किल्ला भारतातील महाराष्ट्र राज्यातील जुन्नर तालुक्यात असून जुन्नरपासून 1 किलोमीटर अंतरावर आहे. छत्रपतींची जन्मभूमी असल्याने या किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. पुण्यापासून हा किल्ला 105 किलोमीटर तर मुंबईपासून 120 किलोमीटर अंतरावर आहे. 19 फेब्रुवारी 1630 रोजी याच गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. म्हणून शिवरायांची जन्मभूमी म्हणूनही या किल्ल्याची ओळख आहे. जुन्नर शहरात प्रवेश करताच महाराजांचे अश्वारूढ स्मारक दिसून येते. येथूनच गडाच्या पायथ्याशी पार्किंग असून गडाच्या पायऱ्या सुरू होतात. गडावर एकूण 7 दरवाजे असून पहिला महादरवाजा लागतो. शिवनेरी किल्ला शंकराच्या पिंडीसारखा असून या किल्ल्याच्या चारही बाजूंना कठीण चढाव आहे. पूर्वीचे जुन्नर म्हणजे जिननगर हा गाव इसवी सन पूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. ही शक राजा नहापाणाची राजधानी होती. नंतर सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश करून जुन्नर व इतर परिसर जिंकून घेतला. येथेच प्राचीन नाणेघाट व्यापारी मार्ग आहे. या मार्गावर फार मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे. या मार्गाच्या सुरक्षिततेसाठी दुर्गाची निर्मिती करण्यात आली. सातवाहनानंतर शिवनेरी किल्ला चालुक्य व राष्ट्रकूट या राजवटीच्या सत्तेखाली होता. 1270 ते 1308 काळात यादवांनी येथे आपले वर्चस्व स्थापन केले. याच काळात शिवनेरीला गडाचे खरे स्वरूप प्राप्त झाले. इसवी सन 1443 मध्ये मलिक उर अहमद याने यादवांचा पराभव करून किल्ला ब्राह्मणी राजवटीत दाखल केला. यानंतर 1595 मध्ये मालोजी राजे भोसले यांनी हा किल्ला जिंकून घेतला. महादरवाजा पार केल्यानंतर आपण दुसऱ्या दरवाजापाशी पोहोचू. त्याला गणेश दरवाजा म्हणतात. सकाळी आम्ही पहाटे 5 वाजता निघालो. खूपच कडाक्याची थंडी होती. आता सकाळचे 8 वाजलेत. बघू शकता महादरवाजा पार केल्यानंतर आपल्याला लगेच दुसरा दरवाजा लागतो. तो म्हणजे गणेश दरवाजा. गणेश दरवाजा पार केल्यानंतर आपल्याला तिसरा दरवाजा लागतो. त्याला पारवंगी दरवाजा म्हटले जाते. समोर आपल्याला पारवंगी दरवाजा दिसून येतो. जो वरचा भाग बघाल तो पूर्णतः कोसळलेला आहे. थोड्या प्रमाणात तो उपलब्ध आहे. तिसरा दरवाजा पार केल्यानंतर आपल्याला लगेच पिराचा दरवाजा लागतोय. दरवाजा पार केल्यानंतर आपल्याला इथे गार्डन दिसून येतो. खूपच चांगल्या प्रकारे हे जतन करून ठेवले. पुढे आल्यानंतर आपल्याला काही जुन्या पायऱ्या दिसून येतात. आताच्या काळातील जुन्या पायऱ्यांतून जाऊया. हा 5वा दरवाजा आहे.
हत्ती दरवाजा. हत्ती दरवाजा हा गडावरील 5वा दरवाजा असून खूपच मजबूत आहे. याचा आकार हत्तीच्या सोंडेप्रमाणे असून म्हणूनच कदाचित याला हत्ती दरवाजा म्हणत असत. दरवाजातून पुढे आल्यानंतर आपल्याला 2 रस्ते लागतात. एक आपल्याला बालेकिल्ल्याकडे घेऊन जातो आणि दुसरा शिवाईदेवी मंदिराकडे. आपण पहिले शिवाईदेवी मंदिराकडे जाऊया, नंतर तिथे काही लेण्या आहेत त्या बघूया, नंतर आपण वर जाऊया. शिवाई देवीचे दर्शन घेतल्यानंतर बाजूने एक रस्ता लेण्यांकडे जातो. हा खालच्या साईडला थोडं पुढे गेल्यानंतर लेण्या आहेत. आता आपण मेणा दरवाजापाशी पोहोचलेलो. मेणा दरवाजा हा गडाचा 6वा दरवाजा असून लगेच आपल्याला गडाचा 7वा दरवाजा बालेकिल्ल्यात प्रवेश करण्यासाठी कुलूप दरवाजा लागतो.
येथून थोडे पुढे गेल्यावर अंबरखाना लागतो. अंबरखाना म्हणजेच धान्य कोठार. येथे धान्य साठवले जाईल. पन्हाळा गडावरील धान्य कोठाराप्रमाणेच हे असून इथे मुबलक प्रमाणात धान्य साठवता येत असे. इंग्रज अधिकारी जॉन फायर यांनी या किल्ल्याला भेट दिली होती. त्यावेळी त्याने म्हटले होते, 1000 कुटुंबाला 7 वर्षे पुरेल एवढे मुबलक धान्य साठा शिवनेरी गडावर दिसून येतो. येथून थोडे पुढे गेल्यावर गंगा जमुना टाके लागते. हे 12 टाके असून नेहमीच इथे पाणी असते. शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे स्मारक आहे. याला शिवकुंज असे म्हटले जाते. येथे बाल शिवाजी व जिजाऊ माँसाहेब यांची सुरेख मूर्ती दिसून येते. शिवकुंज समोरूनच उजव्या बाजूला कमानी मशीद असून त्याखाली कमानी टाके आहे. हे यादवकालीन आहे. पूर्ण बघितल्यानंतर आपण इथे कमानी मशीद होती. त्याच्या समोरच बघाल तर हमामखाना आहे आणि काही सरकारी वाडे किंवा इमारती म्हणू शकतो किंवा बाजारपेठ म्हणू शकतो आपण. येथे पूर्वी पाणी तापवले जायचे. हेच पाणी आतमध्ये ते हमामखाना आहे. त्या हमामखाना सोडले जायचे. येतेच या पाईपद्वारे हा गरम पाणी येऊन पुन्हा खालच्या साईडून ते काढले जायचे. ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण जवळ आला होता. शिवजन्मस्थळ. शिवरायांचा ज्या ठिकाणी जन्म झाला तेच हे ठिकाण.
ही इमारत दुमजली असून सुस्थितीत आहे. खालच्या खोलीत पाळणा दिसून येतो. याच्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला असावा. हे बदामी टाके, हे बदामाच्या आकाराचे आहे म्हणून कदाचित याला बदामी टाके म्हटले जाते. जन्मस्थान बघितल्यानंतर आपण आता बदामी टाकेमध्ये आहे. ह्याच्या 2 रूम आहेत. त्या गरमीच्या दिवसामध्ये थंडावा मिळावा म्हणून त्याचा वापर केला जात असावा. गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी पूर्वी कडेलोट केला जात असे. हा कडेलोट गडावरील उंच कड्यावरून केला जात असे. या कडेलोटची उंची 1500 फूट आहे. येथून संपूर्ण जुन्नर शहराचे दर्शन घडून येते. मित्रांनो, हा गडावर येणारा दुसरा मार्ग आहे, साखरदंड मार्ग. शिवकुंजच्या अगदी बाजूलाच आहे. आता आपण वर चालू जो चबुतरा आहे तिथे तो बघण्यासाठी. 1650 रोजी महादेव कोळी यांनी उठाव केला व शिवनेरी व जुन्नर प्रांत जिंकून घेतला. यावर मुघलांनी चिडून मोठ्या प्रमाणात फौज पाठवून किल्ला परत जिंकून घेतला. त्यावेळी 1500 महादेव कोळी सैनिक शरीरागती पत्करली, परंतु मुघलांनी दयामाया न दाखवता गडावरील उंच ठिकाणी सेनेच्या अतोनात हाल करून येथेच ठार मारले. यांच्या स्मरणात इथे एक चौथरा बांधण्यात आला. यालाच महादेव कोळी चौथरा म्हणतात.